Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी केला. यावरती भाजप नेत्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. आमच्याकडेही बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आम्हाला उघड कराव्या लागतील असा इशारा बावनकुळेंनी दिला. त्यावरचा एक रिपोर्ट बघूयात. विधान परिषद निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आपल्याला तोंड उघडायला लावू नका असा इशारा सुद्धा दिला. विधान परिषदेच्या निवडणुकीची पद्धत बदलण्यासाठी संसदेमध्ये बिल मांडणार असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. विधान परिषदेचा मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही. एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा. हे घोडेबाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे. हात वर करा, व्हिप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे. ही माझी भूमिका असेल. काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल. मी इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार आहे. कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे या मताची मी आहे. माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे. या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. नाही, माझं म्हणणं आहे की कुठलं पण इलेक्शन व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं. सिंपल. पुरावे द्यायची माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे. आम्हाला कोणी पैसे ऑफर केले नाहीत, पण पैशाचा वाटप होईल, मोठा घोडेबाजार होईल अशी प्रचंड चर्चा माध्यमातून होती. आम्हाला हे सगळं करायचं नव्हतं आणि माझं वैयक्तिक मत आहे या गोष्टी होऊ नये. या गोष्टी काही तुतू मेमेच्या हे एक सिस्टमचा भाग आहे. विधान परिषदेच्या 6 जागांची निवडणूक बिनविरोध झाली. या 6ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. कोकण मतदारसंघात राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, ठाण्यामध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक, पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे, यवतमाळमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, वर्ध्यामध्ये भाजपचे अरुण लखानी बिनविरोध निवडून आले. कोकण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या तटकरेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने हे उमेदवार होते, पण बाळ मानेंनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतर अपक्षांनी सुद्धा अर्ज मागे घेतल्यामुळे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. ठाणे मतदारसंघात शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पवार उमेदवार होते. मात्र वैयक्तिक कारण देत अभिजित पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतर कोणीही या मतदारसंघात अर्ज भरलेला नसल्यामुळे रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विक्रम काकडेंच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती, पण श्रीकांत पाटलांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सुरेत्रा पवारांनी शरद पवारांना फोन करत विनंती केली. संजय काकडे यांनी सुद्धा शरद पवारांना फोन केला. त्यानंतर पवारांनी श्रीकांत पाटील यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं. अहिल्यानगरमध्ये भाजपच्या प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात दत्तात्रय पानसरेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण अर्जावर सूचक म्हणून सही असलेल्या व्यक्तीनंच पानसरेंचा अर्ज परस्पर मागे घेतला. त्यामुळे अहिल्यानगरची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली. यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात काँग्रेसनं साहेबराव कांबळेंना उमेदवारी दिली होती, पण साहेबराव कांबळेंनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले. वर्ध्यामध्ये भाजपच्या अरुण लखानी यांच्या विरोधात काँग्रेसनं शैलेशकुमार अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. शैलेशकुमार अग्रवाल यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे अरुण लखानी बिनविरोध निवडून आले. सत्ताधारी भाजपकडनं अशा प्रतिक्रिया येत आहेत की महाविकास आघाडी नाही तर माघार पार्टी आता याला म्हणावं. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही. पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. सुप्रियाताई, माझी विनंती आहे तुम्ही असं बोलू नका. 65 वर्ष काँग्रेस पार्टीने आणि सत्ताधीशांनी ज्या बदमाशा केल्या आहेत त्या बदमाशा नक्की आम्ही नाही केल्या आहेत. सुप्रियाताईंना विनंती आहे कसं बोलू नका. 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला उघड कराव्या लागतील. मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे.
मी अनेक सरकार बघितले आहेत. दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विधान परिषद निवडणुकीचं राजकारण हे वेश्यांना लाजवणारं असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली. आता आम्ही उमेदवार उभे केले ते विकले गेले. अनेक वेळा यापूर्वी निवडणुका अनुभूत झाल्यात, नाही झाल्या असं नाही. पण आता उमेदवार बिना आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाकडून पैसे मागत असतील, ज्या त्या पक्षाच्या, काय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं आहे. वडेट्टीवारांनी अत्यंत फ्रस्ट्रेशन आल्यानंतर केलेलं हे विधान आहे. खरं तर हा वेश्याचा अपमान आहे आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याला वेश्या म्हणणं. कोण विकले जाते? तुमचे कार्यकर्ते. कमीत कमी एखादा गोष्ट सांगताना किंवा बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे. राजकारणामध्ये एखाद्याने माघार घेतली, तो वेशात आला. इतके वर्ष तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता काम करतोय, तुम्हाला त्याला अशा भाषेमध्ये बोलणं अत्यंत गैर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा विचार काँग्रेसने करावा, टीका टिप्पणी बंद करावी. संजय राऊतांना माझी विनंती आहे की टीका टिप्पणी बंद करावी. वस्तुस्थिती ही आहे की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका झाल्या नाही. मी उमेदवाराचं अभिनंदन करतो, आभार मानतो. ज्यांनी विड्रॉ केले सर्वांचा आभार मानतो. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्यात. 11 जागांसाठी 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमधले आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.